विठ्ठल माऊली रूप सुंदर सावळे, पाहुनी आहे मन माझे धावले, लागला नित्यचरणी तुझा ध्यास, मिळाला मनाला हा नवा श्वास। नमस्कार, मी विशाल परदेशी, माऊली दर्शक भेटी लागी जीवामधनं पुन्हा एकदा या माध्यमातनं पंढरपूर पर्यंतचा आपला प्रवास जो आहे तो अविरतपणे सुरू आहे। आणि हा प्रवास सुरू असताना वारीतले वेगवेगळे रंग, भावभावना, श्रद्धा आणि त्याचबरोबर टिपेची ऊर्जा जी आहे ती आपल्याला अनुभवायला मिळते। चला सुरुवात करूयात। आषाढी वारीच्या अंतिम टप्प्यात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण माळशिरस तालुक्यातील वेळापूर जवळ असलेल्या ठाकूरबुवा समाधी मंदिरासमोर भक्तिमय वातावरणात पार पडलं। वेळापूरचा मुक्काम आटपून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेल्या पालखीचं स्थानिक ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केलं। मानाच्या पताकांच्या फेऱ्यांनंतर माऊलींच्या मानाच्या अश्वांनी रिंगणात वेगवान दौड घेताच ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आज पारंपरिक धूप आरतीचा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। टाळ मृदुंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा तुकारामांच्या अखंड जयघोषात हजारो वारकरी या सोहळ्याचे साक्षीदार झाले। यावेळी श्रींच्या पादुकांची विधिवत पूजा करून धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करण्यात आला। मानकरी, विश्वस्त आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या धूप आरतीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी संत ज्ञानेश्वर माऊलींचा रिंगण सोहळा पार पडला। यावेळी वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं उधाण पाहायला मिळालं। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठलच्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। माऊलींच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत हजारो वारकरी भजन कीर्तनात तल्लीन झाले होते। ज्ञानेश्वर माऊली जे पालखी जी आहे ती आता वेळापूरवरून पुढच्या भेंडी शेगावसाठी निघालेली आहे। या दरम्यान पालखीच्या दरम्यान असलेल्या या सगळ्यामध्ये रिंगण सोहळा आहे। रिंगण सोहळ्याचं महत्त्व जे आहे ते वारीमध्ये महत्त्वाचं मानलं जातं आणि वारकरी जे आहे ते उत्साही झालेले आहेत। वारीचा अंतिम टप्पा आहे, या टप्प्यामध्ये वारकऱ्यांचा उत्साह दुगणित वाढलेला आहे। थकवा कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत नाही आहे आणि वारीच्या वाटेवर जे वारकरी आहेत त्यांचा आनंद जो आहे तो गगनात मावण्यासा झालेला आहे। काय भावना माऊली, आज तुम्ही अंतिम टप्प्यावर आलेला आहात, रिंगण सोहळा पार पडतोय। विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा हा जो पालखी सोहळा आहे हा नुसता आनंद नसून सर्व वारकऱ्यांना परमानंदाची प्राप्ती करून देणारा सोहळा आहे। आज कित्येक वारकरी वयोवृद्ध असतात पण ते सुद्धा ज्यांना बीपीचा शुगरचा त्रास असून देखील नाचत गात भजन करत येतात आणि ज्यावेळेस सोहळा संपल्यानंतर ते परत जाऊन चेक करतात त्यावेळेस अक्षरशः लोकांचा बीपी नॉर्मल होतो, शुगर नॉर्मल होती। एवढी ताकद या नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये आहे। वारीमध्ये म्हटलं की रिंगण सोहळा येतो, काय त्याचं महत्त्व आहे वारीमध्ये रिंगण सोहळ्याचं, त्याच्याबद्दल काही माहिती? आपल्याला चारही रिंगण सोहळ्याची माहिती आपले विनेकरी दादा देतील। विनेकरी माऊली, काय सांगाल, काय रिंगण सोहळ्याचं महत्त्व आहे? आज रिंगण सोहळा पार पडतोय, माऊलींचं तिसरं रिंगण सोहळा आहे, आधी एक उभं रिंगण झालं होतं, तर काय सांगतो? रामकृष्णारी याची माहिती अशी आहे की जे चांदोबाचा लिंब हा लोणंदवरून निघाले की ते पहिलं उभं रिंगण होतं। दोन्हीकडून अश्व, जे माऊलींचा अश्व आहे, चौपदाराचा अश्व आहे, तो शेवटच्यापासून पालखीपर्यंत त्याच्या पाठीमागेही अशा उभे रिंगणाचे एक चौपदार येतात पहिल्यांदा आणि त्या स्वरूपाने नंतर गोल रिंगणसुद्धा होतं। गोल रिंगण 4 आहेत। आज या ठिकाणी जे ठाकूरबुवा समाधी या ठिकाणी सुद्धा हे मानाचं रिंगण, उद्या वाकरीवरचं सुद्धा म्हणजेच भंडीशागावून निघाल्यानंतर तिथं अनेक दिंड्या, अनेक पालख्या येतात आणि हे तुकाराम महाराज सोहळ्यातही प्रथा आहे आणि माऊलींच्या सोहळ्यातलं हे मानाचं एक रिंगण। त्यातले त्यात विशेष म्हणजे हे अश्व पळाल्यानंतर उडीचा कार्यक्रम असतो।
पालखीच्या जवळ सर्व टाळकरी फडकरी मुख्य असतात, ते फडकरी मालक उभे राहतात. माऊलींचे जे हैबत बाबांचे जे मानकरी आहेत ते उभे राहतात आणि त्यानंतर टाळकऱ्याची उडी म्हणजे त्या ठिकाणी कार्यक्रम होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. राज्यात चांगला पाऊस पडून बळीराजा सुखी व्हावा अशी प्रार्थना त्यांनी माऊलींच्या चरणी केली. यंदाच्या वारीत 30 ते 35 लाख वारकरी सहभागी झाल्याचा अंदाज असून प्रथमच AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्दीचं नियोजन करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली या दोघांचंही दर्शन, यांच्या पादुकांचं दर्शन हे घेण्याची संधी मिळणं हा अतिशय भाग्याचा योग आहे. आणि त्याचसोबत हे जे सगळे वारकरी आहेत हे माऊलीचं जिवंत स्वरूप आहे. सगळे वारकरी एकत्रित मिळून माऊलीच्या स्वरूपातच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना त्यांचं सानिध्य मिळणं ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मी आज खूप आनंदी आहे. माऊलीकडे काही मागावं लागत नाही, आपल्या मनातलं त्यांना माहिती आहे. पण दरवेळेस माऊलीला एकच मागणं असतं, चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे. सर, खूप चांगल्या पावसात सुरुवात झालेली आहे. पंढरपुरात खूप चांगल्या तयारी झालेल्या आहेत. विक्रमी वारी भरण्याची शक्यता आहे. 30 ते 35 लाख वारकरी येतील. ते मला आता पालकमंत्री गोरे साहेबांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती दिली आणि यावेळेस AIच्या माध्यमातून आपण एकूण किती वारकरी याचा अंदाज घेतो आणि असं लक्षात येत आहे की विक्रमी अशा प्रकारची वारी आहे. खूप मोठ्या प्रमाणात वारकरी सगळीकडनं इथे आलेले आहेत आणि जुने सगळे रेकॉर्ड संख्येचे यावेळेस तोडण्यात येत आहेत. वारीत केवळ ज्येष्ठच नाही तर चिमुकले वारकरीही आपल्या भक्तिभावाने सर्वांची मनं जिंकताना दिसत आहेत. अशाच एका चिमुकल्या वारकऱ्याने अभंग आणि गवळणीच्या माध्यमातून विठ्ठलावरील आपलं प्रेम व्यक्त केलं. त्याच्या या निरागस कलेचा गौरव म्हणून गौसाक्षी काऊ कुकीजतर्फे त्याला गायीची छोटी मूर्ती भेट देण्यात आली. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पारयाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. या गाण्यासाठी आपण गौ साक्षी काऊ कुकीज कडनं, नाव काय आपलं माऊली? वेदांत गोविंद नपते. वेदूला एक छोटीशी गायीची मूर्ती आपण देऊयात. त्यांनी खूप छान गाणं म्हटलेलं आहे. सो त्या निमित्त तुला एक छोटीशी गायीची मूर्ती मी देते. घ्या माऊली, आता गाईला घेऊन पंढरपूरला जा. रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी हा अभंग आपण अनेकदा ऐकतो. पण ज्यांनी कधीच डोळ्यांनी विठ्ठलाचं रूप पाहिलेलं नाही त्यांच्या मनातला विठ्ठल कसा असेल? श्रद्धेच्या डोळ्यांनी अनुभवलं जाणारं हे दर्शन शब्दांच्या पलीकडचं असतं. अशाच एका दृष्टीहीन वारकऱ्याने आपल्या विठ्ठल भक्तीचा आणि वारीतून मिळालेल्या आत्मिक समाधानाचा हृदयस्पर्शी अनुभव आमच्यासोबत शेअर केला. धन्य आजी दिना, धन्य आजी दिना, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन,
झाले पापा तापा तुटे दैन्य गेले उठा उठे दैन्य गेले उठा उठी आज झाले समाधान पायी विसावले मना पायी विसावले मना झाली पापा तापा तुटी झाले पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठे दैन्य गेले उठा उठी आपण बघतोय की या वारीमध्ये आपल्याला प्रत्येक वयोगटातील लोक भेटतात, त्याचबरोबर ज्या माऊलींना काही आजार आहे असे सुद्धा लोक भेटतात. म्हणजे भक्तीला कुठेही तडा जाऊ न देणारे असे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आपल्याला भेटतात. आपल्यासोबत एक माऊली आहेत, माऊली अंध आहेत, माऊलींना अजिबात दिसत नाहीये आणि तरी सुद्धा वारीमध्ये ते सहभागी झालेत, वारीचा आनंदही घेत आहेत, माऊलींची सेवाही करतायत आणि अच्छा सुप्रसिद्ध कीर्तनकार पण आहेत आणि कीर्तनकार सुद्धा आहेत. म्हणजे काय कमाल आहे. आपण माऊलींशीच बोलूया. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मॅडम. रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण हरी. हा. मला बघून मला फार चांगलं वाटलं की तुम्हाला काहीच दिसत नाही तरी सुद्धा तुम्ही वारीचा केवढा आनंद घेताय. पूर्ण पाठ आहे. हा? हो. बोलू द्या. माऊली ही पांडुरंगाची कृपा आहे, जगद्गुरु तुकोबराया माऊली ज्ञानोबराया यांची कृपा आहे आणि आमच्याबरोबर असणारे हे जे सर्व मंडळी आहेत, आमचे सर्व दिंडीतील वारकरी बांधव आहेत, या सर्वांचा सहकार्य आहे, त्यामुळे हा आनंद आम्हाला घेता येतो आहे. आता डोळ्यांनी विठ्ठलाला नाही पाहिलं पण मनामध्ये विठ्ठलाची कशी प्रतिमा आहे तुमच्या? विठ्ठलाची प्रतिमा ही अशी आहे की जशी ती आज मंदिरामध्ये उभे आहे की आपण दर्शन घेतो आणि आपले जे भगवंताच्या चरणावर आपलं मस्तक त्या ठिकाणी नतमस्तक होतं. अगदी ज्या पद्धतीने आपण भगवंताच्या चरणाला स्पर्श करतो तो स्पर्श आजही आमच्या हातामध्ये आणि हृदयामध्ये येते आहे. त्यामुळे आम्ही ज्यावेळी भगवंताचं नुसतं नाव जरी आलं तरी त्याच्या चरणावर मस्तक ठेवलेलं आहे असा आनंद आम्हाला भेटतो. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात जसं गोल आणि उभं रिंगण महत्त्वाचं मानलं जातं, तसंच तोंडले भोंडलेचा धावा ही वारकरी परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा सोहळा आहे. हा धावा भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला. तोंडले भोंडले इथे दिंड्या दाखल होताच वारकरी धाव घेत ही परंपरा जपत असल्याचं पाहायला मिळालं. या धाव्याचं धार्मिक महत्त्व आणि त्यामागील परंपरा जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी मधुकर गलांडे यांनी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक असे प्रसंग आहेत हे ते वारकऱ्यांना अत्यंत उत्साह देतात. एक तर उभं रिंगण, गोल रिंगण आणि जसं जसं जवळ पंढरपूर येईल तसा एक धावाचा एक प्रसंग वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो, आनंदाचा असतो आणि उत्साहाचा असतो. धावा म्हणजे नेमकं काय, धावा नेमका का करायचा ह्याविषयी आपण महाराजांकडून माहिती घेऊया. धावा म्हणजे काय आणि नेमकं तो का करायचा. धाव्याची जी परंपरा आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन. परमात्म्याच्या दर्शनाकरता धावाधाव करावी लागते. बाकी कुठल्या संसाराकरता धावाधाव न करता परमात्म्याच्या प्राप्तीकरता धावाधाव केली पाहिजे असा संदेश वारंवार संत मंडळी आपल्याला देत असतात. तुकोबरायांचं प्रमाणे तुकामाने धावा आहे पंढरी विसावा. पंढरपूरला विश्रांतीचं स्थान आहे. पांडुरंग परमात्मा हे अंतिम साध्य आहे आणि त्या साध्याच्या प्राप्तीकरता धावलं पाहिजे अशी जी संतांची शिकवण आहे ती शिकवण सगळ्याच्या लक्षात यावी याकरता एक प्रतिकात्मक रूपकामध्ये आपण धावा आणि पंढरपूरला विसावा प्राप्त करा या हेतून या धाव्याची परंपरा चालू झालेली आहे. हर्षद गोरकासह मधुकर गालांडे, न्यूज 18 मराठी. तुका म्हणे धावा आता पंढरी विसावा. त्याच्यामुळे हा विसावा नेमका कधी आपल्याला मिळतोय या भावनेनं सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतात आणि भेटी लागी जीवाच्या माध्यमातून हा देखील अनुभव आपण घेतोय. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आता ब्रेकनंतर पुन्हा एकदा माऊली दर्शक आपलं सगळ्यांचं स्वागत. वारी म्हणजे केवळ विठ्ठल भक्तीचा प्रवास नाही तर माणुसकी आणि कृतज्ञतेचा उत्सव देखील आहे आणि याच भावनेतून
कास्ता पाईप्स यांच्या वतीनं 2 शेतकरी बांधवांचा सन्मान करण्यात आला. त्यांना गिफ्ट हॅम्पर देत त्यांच्या कष्टांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या उपक्रमामुळे वारकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण निर्माण झालं. रामकृष्ण हरी माऊली. तर पंढरीच्या वाटेवर आपण आता आहोत आणि याच पंढरीच्या वाटेवर अनेक माऊली आपल्याशी भेटतात, गप्पा मारतात, त्यांच्या भावना सांगतात, अनुभव सांगतात. अशाच माऊलींशी आपण गप्पा मारूयात. माऊली कुठून आले? बोला. बिडून बीडून होय. मराठवाडा. कसं वाटतंय वारीला येऊन? मला वाटतं नाही का? पाऊस पाणी आहे का बीडला? हो, पाडा पाऊस. पडलं होय? पाडा. शेतकरी आहे तुम्ही? हो, शेतकरी. काय शेतात? शेतात कापूस, ऊस. तुमच्या माऊली तुम्ही कुठून आले? बिडून. सगळी बीडची दिंडी आहे. काय शेतकरी का तुम्ही पण? हा, शेतकरी. कसं वाटतं दिंडीला येऊन? चांगलं वाटतंय. काय भेटतं वारी करून? काय भेटतं? देव भेटतो ना. देव भेटतो ना. मला हेच ऐकायचं होतं. आनंद वाटतंय, आनंद वाटतंय. काय मागणार माऊलीकडे आता जाऊन? काही नाही मागायचं. काहीच नाही, काहीच नाही. फक्त दर्शन घेऊन यायचं. हो, दर्शन. वारीत आल्यावर देव भेटतो अशी जो काही संदेश बाबांनी दिलेला आहे त्याच कारण आहे की लोक वारीत येतात. वारीत आल्यावर आनंद भेटतो, वारीत आल्यावर देव भेटतो. जरा राग कमी होतय, किरकिऱ्या वाढत नाही. वा. हा, चिडचिड होत नाही. चिडचिड होत नाही. हा, हे पहिल्यांदाच कोणतरी बोलतंय. तुम्हाला राग जास्त येतो का? राग येत होता पण वारी करायला लागलो म्हणून राग कमी. किती वर्ष झाली वारी करते? 4 वर्ष झाली. मग आता खूप कमी झालं. हा, बंजारा आहे. मस्त आहे, हे भारी सांगितलं तुम्ही. वारीत आल्यावर राग पण कमी होतो, चिडचिड पण कमी होते, आनंद पण मिळतो, देव पण मिळतो. तुमच्या दोघांसाठी तुम्ही खूप मस्त बोलले म्हणून तुमच्यासाठी एक भेटवस्तू आम्ही देतोय. कास्ता पाईप्स यांच्याकडून एक गिफ्ट हॅम्पर देणार आहे आम्ही तुम्हाला, एक भेटवस्तू देणार आहे. शेती नाही, स्वतःचं घर नाही, मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या वारकरी माऊलींची परिस्थिती जरी कठीण असली तरी विठ्ठल भक्तीत कधीच खंड पडलेला नाही. गेली तब्बल 13 वर्ष त्या अखंडपणे पंढरीची वारी करतात. त्यांच्या या आढळ श्रद्धेचा आणि जिद्दीचा सन्मान म्हणून चंदूकाका सराफ यांच्या वतीनं त्यांना चांदीचं नाणं भेट देण्यात आलं. त्यांच्या संघर्षाचा आणि भक्तीचा प्रवास जाणून घेऊयात. 13 वर्षांपासून वारी करताय. दरवर्षी वारी बदललेली जाणवते का तशीच जाणवते वारी? जाणवायचं म्हणजे काय, आता आपल्याला काही शिक्षण नाही, काय नाही, आपल्याला काय म्हणता येत नाही, बोलता येत नाही, फक्त कान सोडायचं ऐकायला आणि वारी चालत राहायचं. हो. भाड्यानं घर घेऊन राहतोय आम्ही. कुठे राहता? करंडी यांच्याच गावात. अच्छा अच्छा. मी उमरग्याची आहे, हा. पण यांच्या गावाला येऊन मला 35 वर्ष होते. माझे भाऊ, आई बाप सगळे. अच्छा. आई बाप गेले. सगळे चाले का इकडे राहायला? माझं तुम्ही शेतात मजुरी वगैरे करता? हा, मजुरी करतोय आम्ही. स्वतःच असं कुटुंब नाहीये पण सगळ्या वारीमध्येच तुमचं कुटुंब झालं. बस 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 तेच, बाकी काय नाही. तर अक्का, आम्ही तुम्हाला चंदूकाका सराफ यांच्याकडून एक चांदीचं नाणं देऊ इच्छितोय. रामकृष्ण हरी. प्लीज द्या. तुम्ही घ्या ते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीला परिधान करण्यात येणारा पारंपरिक पोशाख यंदाही नाशिकमध्ये तयार करण्यात आलाय. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी आणि त्यांच्या पत्नी प्रिया भोसले यांनी हा जो पोशाख आहे तो साकारलाय. विठ्ठलासाठी लाल रंगाचा अंगरखा आणि केशरी शेला तर रुक्मिणी मातेसाठी आकर्षक मोरपंखी रंगाची पैठणी तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पोशाख विठ्ठल रुक्मिणीला अर्पण केला जाणार आहे. या विठ्ठल रुक्मिणीचा पोशाख नाशिकमध्ये तयार करण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाचे आचार्य तुषार भोसले यांच्या वतीनं हा पोशाख जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. तुषार भोसले आणि त्यांच्या पत्नी प्रिया भोसले यांच्या वतीनं हा पोशाख दरवर्षी मुख्यमंत्र्यांची जी पूजा होते त्या पूजेसाठी खास नाशिकवरून बनवून पाठवला जातो. हे दोन्ही दाम्पत्य हा पोशाख बनवण्यासाठी मेहनत घेत असतात. तब्बल 3 ते 4 महिने हा पोशाख बनवण्याचं काम सुरू असतं आणि यंदाच्या वर्षी देखील हा लाल रंगाचा पोशाख जो आहे तो श्री विठ्ठलाला त्या ठिकाणी परिधान केला जाणार आहे. त्याच पोशाखाची ही दृश्य न्यूज 18 मराठी
मराठीवर आपण एक्सक्लुझिव्हली बघू शकतो कशा पद्धतीनं भरजरी अशा स्वरूपाचा हा पोशाख तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यावर जरीचं वर्क करण्यात आलेलं आहे. इतकंच नाही तर भगव्या रंगाचा शेला जो आहे तो देखील आपण बघू शकतो. पांडुरंगाला हा भगव्या रंगाचा शेला जो आहे तो त्या ठिकाणी अर्पण केला जाणार आहे. तर भेटी लागी जीवाच्या माध्यमातून हा प्रवास अखंडपणे पंढरपूरपर्यंत असा सुरू राहील. आस आहे ती विठुरायाच्या दर्शनाची. मध्ये कळस दर्शन असेल किंवा प्रत्यक्ष चरण दर्शन असेल, पण दर्शन हे महत्त्वाचं, हरिनामाचा गजर हा महत्त्वाचा, जो आपण या माध्यमातून करत राहू. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.